आज या ठिकाणी शेतकऱ्यांचे दैवत खासदार राजू शेट्टी साहेब शक्तीपीठ महामार्गासाठी त्यांनी जे आंदोलन चालू केलं त्या आंदोलनामध्ये त्यांना जाणीवपूर्वक अटक केलेली आहे। त्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व पदाधिकारी व शेतकरी बांधव या ठिकाणी आज उपस्थित राहिलेला आहे। 52 शक्तीपीठ मार्ग हा काय शेतकऱ्याच्या ओरावून ठेवून जाण्याचा मार्ग नाही। तुम्ही शेतकऱ्यांना 5 पट मोबदला देतो म्हटला होता आणि त्यात तुम्ही 1 आणि 2 पट जर मोबदला देत असाल तर कदापि शेतकरी मान्य करणार नाही। खासदार राजू शेट्टी साहेब ते गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांसाठी लढत आहेत आणि हा लढणारा माणूस जर तुम्ही विनाकारण त्रास देऊन तर त्यांना तुम्ही अटक करत असाल तर महाराष्ट्रातली स्वाभिमानी शेतकरी संघटना कदापि गप्प बसणार नाही। या ठिकाणी आम्ही एकच सांगतो की सोयाबीनचं आंदोलन असेल, कापसाचं आंदोलन असेल, ऊसाचं आंदोलन असेल, प्रत्येक आंदोलनामध्ये साहेब हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी ते आंदोलन करत असतात। शेतकऱ्यांना भाव मिळावा ह्यासाठी ते आंदोलन करतात आणि तुम्हाला जर आम्ही दर मागितला म्हणून ह्यात गुन्हा काय झाला, तुमच्या काय खिशातलं तुम्ही देत नाही, आम्ही आमच्या कष्टाच्या घामाचं मागतोया आणि ह्या आमच्या नेत्याला जर तुम्ही अशी अटक करत असाल तर महाराष्ट्रात तुम्हाला कदापि शेतकरी संघटना माफ करणार नाही। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकाही मंत्र्याची आम्ही गाडी फिरून देणार नाही। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये एकाही मंत्र्याची गाडी फिरणार नाही याची सरकारने नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर भाजप सरकारने या सगळ्या शेतकऱ्यांना चांगल्यापैकी न्याय द्यावा, अन्यथा त्यापेक्षाही